नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 2 फेब्रुवारी 2022 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये। प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो। काहींना आपल्या वेदना लपविता येतात, काहींना नाही। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। मनपा नवीन 33 प्रभागाची प्रारूप रचना आराखडा मनपा प्रशासनाने केला जाहीर। कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील वर्ग 1 ते 12वी पर्यंतच्या शाळा 4 फेब्रुवारी पर्यंत राहणार बंद। देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला सादर। माजी मंत्री, माजी खासदार सह अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया। दिव्यांग बांधवांच्या निधीकरिता प्रहारने अंजनगाव सुर्जी येथील अधिकाऱ्याला दिले निवेदन। सायन्सपूर मैदान येथे आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्यात पॅन्थर 11 क्रिकेट क्लबने 5 गडी राखून मारली बाजी। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती मनपा प्रभाग निवडणुकीबाबत नवीन प्रभाग रचना आराखडा यादी मनपा प्रशासनाने 1 फेब्रुवारीला सकाळी जाहीर करण्यात आली। नवीन एकूण 33 प्रभागांच्या आधींचे काही प्रभागांचे नाव वगळून नवीन प्रभाग करण्यात आले आहे। ही यादी मनपा निवडणूक विभागाने याच विभागाच्या बाहेर लावली असून यादी पाहायला शहरातील इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली। नवीन प्रभाग रचनाबाबत विद्यमान नगरसेवक सह इच्छुक उमेदवारांनी आमच्या सिटी न्यूजकडे प्रतिक्रिया दिल्या आहेत। पाहूया नवीन प्रभाग रचनेबद्दल त्यांचे मत। अमरावती मनपा क्षेत्रातील 33 प्रभागात होणाऱ्या आगामी प्रभागाच्या निवडणुकीची अनेक विद्यमान नगरसेवक सह इच्छुक उमेदवार मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते। मागील काही दिवसात एका वृत्तपत्रात मनपा प्रभागाची नावे, परिसर याबाबत माहिती प्रकाशित झाल्याने अनेक नगरसेवक सह इच्छुक उमेदवार संभ्रमात होते। 30 प्रभाग रचना आराखडा राहील का यावर चर्चाही झाली। मात्र आता मनपा प्रशासनाने 1 फेब्रुवारीला शहरातील 33 नवीन प्रभाग प्रारूप रचना आराखडा सकाळी जाहीर केला। यात मात्र संपूर्ण प्रभागातील काही परिसर बदल करण्यात आले आहे। काही प्रभागाच्या जुन्या नावात बदल करण्यात आला असून नवीन नावे, नवीन प्रभाग तयार करण्यात आले आहे। काही प्रभागात काहीच परिसरांची नावे समाविष्ट करून प्रभाग तयार करण्यात आला आहे, तर काही प्रभागात नवीन परिसरांची नावे समाविष्ट करण्यात आली। याबाबत आम्ही याच ठिकाणी पाहणी करण्यास आलेले विद्यमान नगरसेवक सह इच्छुक उमेदवारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। मी प्रदीप बाबुरावजी हुसेन, प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद रुखुन नगर प्रभागाचं नेतृत्व करतो आहे। आणि आता होऊ घातलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकाचा जो प्रारूप आराखडा आहे, प्रारूप आराखडा यापूर्वी प्रसिद्ध झाला होता, परंतु अनौपचारिकरित्या तो प्रसिद्ध झाला होता। आज रोजी त्याला अंतिम प्रक्रिया पूर्ण होऊन तो त्याचा प्रारूप आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रशासनातर्फे किंवा निवडणूक आयोगातर्फे प्रसिद्ध करण्यात आलं। अतिशय चांगला असा प्रारूप या ठिकाणी प्रशासनाने केलेला आहे। थोडंसं 2-4-5% बदल होऊ शकतो, परंतु बदल झालेला असा काही मला फारसा वाटत नाही। जो काही जे काही आराखडा जो तयार झाला किंवा वार्डाची जी रचना झाली आहे ते अतिशय चांगली आहे। त्यामुळे मी प्रशासनाचं अभिनंदन करतो।
करेंगे कि कौन सा एरिया छूटी है, कौन सी एरिया में नए तरीके में समावेश की गई है, उसके बाद ही हम लोग अपनी प्रतिक्रिया दे पाएंगे। लेकिन इतना तो तय है कि पहले की तुलना में ये जो परिसीमन है ये एकदम अलग है, यानी कि उसमें समानता बिल्कुल भी नहीं है। प्रभागों के नाम चेंज हो गए, कुछ प्रभाग के नाम नए आए हुए हैं और प्रभागों की रचना में भी काफ़ी परिवर्तन किया गया है। तो अभी हम लोग इसका सफल अभ्यास करेंगे और देखेंगे कि जातीय आधार पर, प्राकृतिक चिन्हों के आधार पर अगर इसमें कहीं कोई भेदभाव की गई है और अगर कोई ऑब्जेक्शनेबल कोई प्रभाग अगर आता है तो निश्चित रूप से हम उस प्रभाग की रचना के बारे में ऑब्जेक्शन करेंगे। अय्यूब खान, माजी सभापति अमरावती महानगरपालिका। आज 1 फरवरी 2022 को अमरावती महानगरपालिका के चुनाव होने जा रहे हैं। आज यहाँ पर हमारे 1 फरवरी को रचना डिक्लेयर की गई है, जिसके ऊपर 14 तारीख तक के ऑब्जेक्शन लेना है। मगर जो अमरावती महानगरपालिका की रचना हुई है, जिस हिसाब से बटलेरा परिसर जो है, जिस तरीके से हम 3 जगह डिवाइड किया गया है और उसी वजह से बड़े बड़े 20,330 का वार्ड है, 20,350 का वार्ड है। जिस तरीके से प्रभाग नंबर 30, 31 और 32 और 33 ये बटलेरा की सीमा है, जूनी बस्ती और नई बस्ती की। इसीलिए मैं आने वाले 14 दिनों के अंदर जो भी है, हमारे जानिब से हम बैठकर सलाह मशवरा करने के बाद तमाम समाज के लोग क्या ऑब्जेक्शन आता है उसको हम आगे बढ़ाएंगे। सतीश करेसिया, प्रभाग क्रमांक 6 याआधी माझी मिसेस नगरसेविका होते, जे सध्या आज रचना अमरावती महानगरपालिकेतर्फे प्रकाशित झालेली आहे, हे निश्चितच सर्व सामान्यांकरिता, सर्व पक्षांकरिता, सर्व जाती धर्माच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून हे केलेली आहे। ही रचना एकदम अमरावती शहरासाठी योग्य आहे आणि पुढील महानगरपालिका याच रचने आधार झाल्या पाहिजे अशी आमची पण इच्छा आहे। हाँ, मैं लखन देवी दिन राज, प्रभाग क्रमांक 18 राजापेट। मेरी बड़ी बहन नगर सेविका है वहाँ पे। अभी जो प्रभाग रचना हुई है वो हमारे हिसाब से बहुत अच्छी हुई है, हमारे लिए यानी फायदेशीर है ये वार्ड रचना। देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला। यावर्षीचा सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या हितासाठी असून घरी बसून ऑनलाईन बँकिंग व्यवहार करता येणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली। तर अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे। देशाच्या अर्थमंत्री यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आणि मला असं वाटतं की भारताला विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे आणि मुळामध्ये समाजाच्या शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू बांधून त्याचा विकास कसा होईल हे या अर्थसंकल्पातून दिसून येते। शेतकरी असो, उद्योग असो, विद्यार्थी असो, नोकरदार असो, महिला असो, या सर्व घटकांना डोळ्यापुढे ठेवून आत्मनिर्भरकडे नेणारा हा आजचा अर्थसंकल्प आहे। आज देशाचा बजेट वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो आज देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जो बजेट दिला, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जी तरतूद केली, MSPच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जो माल आहे त्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, या उद्देशाने 2,31,000 करोड रुपये आणि त्याच पद्धतीनं त्याच्या शेतीमध्ये लागणारे जे साहित्य आहे, सामग्री आहे, खतं आहे, रसायन आहे, त्या सगळ्या याला लागणारा शेतकऱ्यांना एक पूरक, एक मदतीचा हात म्हणून एक मोठा बजेट शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे। आणि या ठिकाणी 60,000 लोकांना देशामध्ये नोकरी, त्याच पद्धतीनं ज्या आज 2 लाख करोड रुपये MSCBच्या माध्यमातून छोटे स्मॉल उद्योग जे आहे, गावामध्ये, ग्रामीणमध्ये, शहरामध्ये जे स्मॉल इंडस्ट्री आहे त्याला चालना देण्यासाठी, अनेक लोकांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी एक मोठी उपलब्धी त्या ठिकाणी बजेटच्या माध्यमातून दिलेली आहे। जवळपास 25,000 किलोमीटरचे रस्ते या देशामध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून होतील, इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून 7,000 कोटी रुपये दिलेले आहे। अशा एक मूलभूत ज्या गरजा आहे, सर्वसामान्य जनतेची जे आवश्यकता आहे, त्या पद्धतीनं हा बजेट मला असं वाटतं डोळ्यासमोर ठेवून देशाचा बजेट, देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि कॉपरेटिव्ह बँकांना मोठा सपोर्ट, शेतकऱ्यांना जो लोन काढला जातो त्याच्यामध्ये लोनमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत दिलेली आहे।
अनेक कॉपरेटिव्ह संस्था आहेत त्याच्यामध्ये सवलत दिलेली आहे. तर कॉपरेटिव्ह विभाग जे केंद्रामध्ये उघडलं, अमित शहाजी त्याचे कॉपरेटिव्ह मिनिस्टर आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये सुद्धा एक मोठं सवलतीचा मदतीचा हात त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि या सर्वांगी डोळ्यासमोर विकासाला डोळ्यावर ठेवून अशा पद्धतीचा बजेट या कोरोनाच्या काळामध्ये देशाला मजबूत करण्यासाठी, देशाच्या सर्वसामान्य जनतेला मजबूत करण्यासाठी 80 लाख घरं या ठिकाणी देशामध्ये जे गोरगरिबांना पंतप्रधान आवास योजना आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. 2 लाखाच्या वर अंगणवाडी, ज्या आज घराघरामध्ये खिचडी तयार करता अंगणवाडीच्या माध्यमातून मुलं शिकतात, अशा अंगणवाड्या 2 लाख निर्माण नवीन होणार आहे. डिजिटल युनिव्हर्सिटीचा या ठिकाणी उपलब्धी दिलेली आहे, जे डिजिटल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून अनेक युवकांना ऑनलाईन शिक्षण घेता येईल. आणि पहिलीपासून तर 12वीपर्यंत अनेक शिक्षणाच्या माध्यमातून चॅनल, म्हणजे शिक्षण जे आहे ते 1ली ते 12वी ते अनेक चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला शिकता येईल. अशा प्रकारचं सुद्धा एक चांगल्या म्हणजे शिक्षण जे आहे ते 1ली ते 12वी ते अनेक चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला शिकता येईल. अशा प्रकारचं सुद्धा एक चांगल्या प्रकारे व्यवस्था या बजेटमध्ये केली आहे. आणि करन्सी, ऑनलाईन करन्सी ट्रान्सफर करणे मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या माध्यमातून किंवा आपण घरी बसून आपलं अकाउंट ऑपरेट करू शकतो, अशा पद्धतीसुद्धा बँकिंग व्यवस्था केलेली आहे. आणि सर्वसामान्यांना एक चांगला मोठा दिलासा या बजेटच्या माध्यमातून मला असं वाटते मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये 1 लाख करोड रुपये महाराष्ट्र सरकारला मदत केलेली आहे. त्याच्या माध्यमातून सरकार कशा पद्धतीचं लोकांना तो फायदा पोचवते ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक पुढाकार राहील. म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी या बजेटचा पुरेपूर फायदा घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा विनंती करतो. आणि निर्मला सीतारामन ज्या आमच्या वित्तमंत्री आहे त्यांचं अभिनंदन करतो, देशाचे पंतप्रधान त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो, आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो की सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून हा बजेट दिला आहे, त्याचं मी स्वागत करतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2022-23चं बजेट संसदेमध्ये सादर केलं. 1,40,000 करोड रुपये ज्या व्यापाऱ्यांनी जीएसटी भरला, ते मध्यम, गरीब, सर्वसाधारण व्यापारी, त्या एका महिन्यातला सर्वात जास्त जीएसटी त्यांनी स्वतः हे संसदेत सांगितलं भाषणाच्या दरम्यान. पण त्या व्यापाऱ्यांसाठी या संपूर्ण बजेटमध्ये कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा योजना नाही. त्याचप्रमाणे जी जीएसटी आहे, ज्या जीएसटीमुळे जेवढं प्रचंड उत्पन्न केलं सरकार झालं, त्या जीएसटीच्या नियमांमध्ये काही शिथिलता मिळेल अशी व्यापाऱ्यांची मागणी होती. त्या मागणीकडे देखील या बजेटमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. त्याचप्रमाणे 2016 पासून माननीय प्रधानमंत्री श्री मोदी साहेब यांनी असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करतो. पण आज 6 वर्ष झालं शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. नैसर्गिक वातावरणामुळे नुकसान झाल्यानंतर जे खाजगी व्यापारी खरेदी करतात त्यात भाव मिळतो, पण सरकारची कोणताही राजाश्रय हा शेतकऱ्याच्या पाठीमागे नाही आहे. शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून सांगतायत की MSP निश्चित करा आणि MSPच्या कमी कोणी खरेदी करणार नाही अशा प्रकारची योजना तयार करा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी करीत आहेत. परंतु याही बजेटमध्ये MSPच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय या बजेटमध्ये घेतला गेला नाही. तरुणांसाठी आता रिझर्व्ह बँक डिजिटल करन्सी काढणार आहे आणि या डिजिटल करन्सी आता नवीन जी युवा पिढी आहे, या युवा पिढी मोठ्या प्रमाणात डिजिटल चा वापर करतात. परंतु या डिजिटल करन्सीवर 30% टॅक्स लावला. त्यामुळे प्रामुख्यानं याची जी चोट आहे, याचं जे नुकसान आहे हे तरुण वर्गाला बसणार आहे. कारण मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक जीएसटी वापरणारा हा तो तरुण आहे. मोठं त्यांना हे बसणार आहे. म्हणजे एकंदरीत काय की बजेट खूप चांगलं वाटते, आकडेवारी खूप आहे, प्रचंड आहे. पण ही प्रचंड आकडेवारी प्रत्यक्षात एप्रिल 2023 पर्यंत कशी पूर्ण होणार आहे या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका आहे. ते पूर्ण होणार की नाही हे कठीण आहे. मागच्या वर्षी सोलरमध्ये मोठ्या प्रमाणात
सबसिडी दिली होती. भारताच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आजचा जो अर्थसंकल्प सादर केला तो पुढचे 25 वर्ष डोळ्यासमोर ठेवून सादर केला आणि यामध्ये प्रामुख्यानं शेतकरी, महिला आणि युवक या 3 गोष्टी लक्षात घेतलेल्या आहे. आणि शेतकऱ्यांची जी गरज असते, एक तर पाण्याची गरज असते, तर त्या सिंचनावर खूप जास्त भर देण्यात आलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेतीच्या दृष्टीने त्याचा माल MSPच्या द्वारे खरेदी केला गेला पाहिजे. आणि त्यांनी 2.37 लाख करोड रुपीज म्हणजे 2.37 लाख कोटी रुपये गहू आणि तांदूळाच्या खरेदीसाठी ठेवले, ज्यामुळं 1 कोटीच्या वर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. दुसरं ही निश्चित झालेलं आहे की मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे किमान हमीभाव हा सातत्यानं राहणार. शेतीमध्ये खताची आवश्यकता असते आणि 1 लाख कोटी रुपये शेतीच्या खतावर सबसिडी देण्यासाठी खर्च केला जाणार आहे. त्यासोबतच नैसर्गिक शेती, ज्याला आपण प्राकृतिक शेती म्हणू शकतो, झिरो बजेट शेती म्हणू शकतो, त्याला प्रोत्साहन देण्याकरता सुद्धा राज्य सरकारांच्या माध्यमातून अनुदान देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे. मनरेगामध्ये 98,000 कोटी रुपये, 97,000 कोटी रुपये, ग्रामीण भागामध्ये घरांसाठी पंतप्रधान आवास योजना, प्रत्येकाच्या घरापर्यंत नळाचं पाणी गेलं पाहिजे, हे सुद्धा ग्रामीण भागाकरता त्यांनी योजलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की युवकांच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर युवकांना रोजगार मिळाले पाहिजे, तर 60 लाख युवकांना रोजगार देण्याचं पूर्ण प्लॅन आउट नियोजन या बजेटमध्ये करण्यात आलेलं आहे. लहान लहान जे उद्योग आहे, MSME ज्याला म्हणतो किंवा ॲग्री MSME म्हणतो, त्याला सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे. शेतीमध्ये आधुनिकीकरण झालं पाहिजे, कारण आज मजूर मिळत नाही आणि त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून शेतीमध्ये फवारणी करता येईल, युरिया देता येईल. या सर्व गोष्टी शेतकरी, महिला आणि युवक या डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहे. म्हणून या क्रांतिकारी बजेटचं मी स्वागत करतो. विष्णु सोनी, मैनेजिंग कमेटी मेंबर ऑफ अमरावती ब्रांच. आज जो निर्मला सीतारमन मैडम ने जो बजट पेश किया, बहुत ही अच्छा बजट है. भारत के जो डेवलपमेंट के लिए बहुत अच्छा बजट पेश किया. सभी सेक्टरों को, एग्रीकल्चर, स्टार्टअप, नाबार्ड, सभी को एक अच्छा ये दिया. सिर्फ कुछ लोगों की जो अपेक्षा थी इंडिविजुअल पर्सन के लिए कि भाई जो स्टैंडर्ड डिडक्शन है बढ़ना चाहिए, ATC की लिमिट बढ़ना चाहिए, वो नहीं बढ़ाई गई. लेकिन जो देश की इकोनॉमी के लिए ध्यान दिया, 49 लाख करोड़ का जो आउटफ्लो का बजट है, बहुत ही अच्छा बजट मैडम ने पेश किया. इससे देश का विकास होगा, यही मैं अपेक्षा करता हूँ. कृषि विभाग के लिए कैसा है? कृषि विभाग के लिए भी बोला ना, बहुत अच्छा. नाबार्ड की तरफ बहुत सारे स्कीम दिए हुए हैं. लॉजिस्टिक के लिए बहुत बड़ा डेवलपमेंट किया है कि 100 सिटीज़ के लिए लॉजिस्टिक हब भी बनाने वाले हैं. तो बहुत ही अच्छा एग्रीकल्चर सेक्टर और सभी सेक्टर को, मतलब स्टार्टअप इंडस्ट्रीज के हिसाब से बहुत ही अच्छा बजट पेश किया है. कस्टम ड्यूटी भी काफ़ी चीज़ में, जो इम्पोर्टेड जेम्स और स्टील के लिए जो इम्पोर्ट ड्यूटी भी बढ़ाई गई है, वो भी एक अच्छी पहल मैडम ने की है. उससे देशवासियों को काफ़ी फ़ायदा मिलेगा. धन्यवाद. लाहौटी. आज जो बजट पेश हुआ, इससे इंफ्रास्ट्रक्चर में काफ़ी, देश में काफ़ी सारी इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट के आसार दिख रहे हैं और एक अच्छा बजट है. एक सैलरीड क्लास को छोड़ दिया जाए तो बाकी एक बहुत बढ़िया बजट है. कुछ ड्रॉबैक है बजट में? आपका नाम? मेरा नाम पवन जाजू है. वर्ष 2022 का जो बजट है काफ़ी शानदार बजट है. इसमें डायरेक्ट टैक्सेस, इनडायरेक्ट टैक्सेस के काफ़ी महत्वपूर्ण बदलाव किए गए हैं. ये जो टोटल बजट को अगर ओवरऑल देखा जाए तो देश की उन्नति के लिए ये बजट है और इसमें अपने GDP का ध्यान रखा हुआ है और जो डिफिसिट है उसको कम से कम किया गया है. इससे स्वाभाविक है कि देश को गति मिलेगी और बहुत शानदार तरक्की होगी, अपॉर्चुनिटीज़ क्रिएट होंगे, जॉब क्रिएट होंगे और बेरोजगारी जो है वो कम होंगी. इस तरीके से ये ओवरऑल बजट रखा गया है. डायरेक्ट टैक्सेस में भी बहुत सारे बदलाव किए गए, इनडायरेक्ट टैक्सेस में बदलाव किए गए. GST का कलेक्शन जनवरी का 1,46,000 करोड़ के ऊपर रहा है. GST में जैसे अभी किया है कि जो कॉम्पोजिशन डीलर है वो 3 महीने तक के रिटर्न नहीं भरते तो उनका नंबर कैंसिल किया जाएगा. GST के जो बदलाव है टैक्स से रेगुलेटरी बदलाव है. मतलब GST का कलेक्शन बढ़ाने के लिए जो चीज़ें अभी ज़रूरी है वो उन्होंने की. GST के नियम बदले, रिटर्न टाइम पे भरना है,
आप सप्लायर को अगर पेमेंट कर रहे हो तो सप्लायर ने जीएसटी की सारी कंडीशंस फुलफिल की है कि नहीं की, ये आपको देखना ज़रूरी है, नहीं तो आपको आईटीसी का बेनिफिट नहीं मिलेगा। आईटीसी का पहले बेनिफिट सितंबर वर्ष खत्म होने के बाद सितंबर तक के ले सकते थे, उसकी समय सीमा बढ़ाई है, वो आप नवंबर तक के ले सकते हो। ऐसे काफ़ी तरीके के बदलाव किए गए। ओवरऑल बजट काफ़ी शानदार है। अपना देश कृषि प्रधान है, एग्रीकल्चरल के लिए भी इन्होंने बहुत सारे चेंजेस लाए हुए हैं। नाबार्ड एक नोडल एजेंसी, बहुत सारे एग्रीकल्चरल जो स्कीम्स है उसको उन्होंने नाबार्ड की तरफ ट्रांसफ़र की है, जिससे उसका इम्प्लीमेंटेशन काफ़ी अच्छा हो जाएगा। एग्रीकल्चर मतलब कि कृषि बजट भी इसको अपन बोल सकते हैं, बहुत ही हितकारी रहेगा इस बार का ये बजट सभी के लिए। बजट तो चलेगा। गुड आफ्टरनून, मेरा नाम सी दिव्या प्रेम त्रिकुटी है। आज जैसे बजट आउट हुआ है, बजट में काफ़ी पॉजिटिव चीज़ें भी है, काफ़ी डिफरेंट चीज़ें भी आई है। स्पेशली एग्रीकल्चर फील्ड के लिए बहुत चीज़ें अपडेशन वाली है जो फार्मर्स को बहुत ज़्यादा हेल्प करने वाली है। सेकेंडली, स्लैब में कोई चेंज नहीं है, स्लैब एज इट्स एग्जिस्टिंग रेट्स ही है। उसके बाद फाइनेंस मिनिस्टर ने डिजिटल रुपी करेंसी जो आरबीआई के थ्रू इशू की जाएगी एज अ क्रिप्टो करेंसी, वो लॉन्च होगी। और उसके बाद इसमें डिफरेंट जो रिटर्न्स भरे हैं, रिटर्न्स के करेक्शन के भी आए हैं। जो एरर्स है वो पिछले 2 सालों के जो भी रिटर्न्स होंगे उसमें सबसे बड़ी राहत इस चीज़ में सब्जेक्ट टू सर्टेन कंडीशंस है। जो लोग अपने एरर्स जो भी मिस्टेक्स हुई होगी वो अपडेटेड रिटर्न के थ्रू करेक्ट कर सकते हैं। एंड डिफरेंट चेंजेस, आईडीटी जो इनडायरेक्ट टैक्सेशन भी डिफरेंट चेंजेस आए हैं जो फ्रूटफुल भी है कई टैक्स पेयर्स के लिए। थैंक यू। आज के बजट में जो है ये दीर्घकालीन विकास को ध्यान में रखते हुए बनाया गया बजट है और इसमें इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर बहुत ज़्यादा इन्होंने जोर दिया है कि इंफ्रास्ट्रक्चर को डेवलप करने। इसके हिसाब से इन्होंने प्रधानमंत्री गति योजना के अंदर इन्होंने 100 स्थान ही लोग डिसाइड करेंगे जो लॉजिस्टिक हब का काम करेंगे, जहाँ से कृषि उत्पादों को पूरे देश में अलग अलग जगह पे भेजा जाएगा। दूसरा, इन्होंने एक अच्छा करदाताओं को एक सहूलियत दी है कि पिछले सालों में आपके कोई टैक्स में रिटर्न भरने को छूट गया हो तो आप उसको अपडेशन रिटर्न करके डाल सकते हैं और उसमें आप कुछ उसकी शर्तें वो हिसाब से कर सकते हैं। ट्रस्ट के लिए भी इन्होंने कुछ चेंजेस किए हैं जिसमें 2.5 लाख के ऊपर की जिसकी आय होगी उनको सीए के द्वारा ऑडिट कराया जाएगा। और ये इंफ्रास्ट्रक्चर पे जोर होने की वजह से रोज़गार की बहुत संभावना इसमें बढ़ सकती है और काफ़ी लोगों को इसमें रोज़गार की और विकास की उम्मीद है। इसमें यूँ समझिए तो ये जो बजट है ये विकास के गति के तरफ जाने वाला है, लेकिन कोई कर पद में कोई सहूलियत न मिलने से आम आदमी इसमें थोड़ा निराश हो सकता है। मैं सीएम मधुर झंवर इस बजट पर अपनी प्रतिक्रिया देते हुए ये कहना चाहता हूँ कि सरकार का जो फोकस है वो है इंफ्रास्ट्रक्चर, और इंफ्रास्ट्रक्चर के साथ साथ में सरकार का ये उद्देश्य है कि जो भी वो रूल्स रेगुलेशंस जो भी वो नए कानून बनाते हैं तो वो सब स्थायी रहे। तो इसका सीख ये है हमें कि हमें हर बजट से कुछ ना कुछ एक्सपेक्ट करें कि ये बजट में ये कम हो जाएगा, ये बजट में वो महंगा हो जाएगा, ये बजट में ये सस्ता हो जाएगा। जो एक आम लोगों की धारणा है, ये धारणा धीरे धीरे ख़त्म होने जा रही है और आप लोगों ने इन बजट से ज़्यादा उम्मीद इस टाइप के चेंजेस के लिए नहीं करनी चाहिए। पर जो भी चेंजेस होंगे वो स्थायी रहेंगे और गवर्नमेंट का फोकस 2 ही जगह पर है फिलहाल में, एक है इंफ्रास्ट्रक्चर और एक है एग्रीकल्चर। तो ये सेक्टर्स, और साथ ही साथ गवर्नमेंट ये चाहती है कि अपनी जो इंपोर्ट्स है वो धीरे धीरे कम हो और एक्सपोर्ट्स बढ़ते रहें। थैंक यू। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे। 2023 पर्यंत 25,000 किलोमीटरचा महामार्ग बांधला जाणार आहे। येत्या 3 वर्षात वंदे भारत योजनेत 400 ट्रेन येणार आहेत, तर केंद्र सरकार सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार आहेत। देशात डिजिटल विद्यापीठ स्थापन केली जाणार आहे। येत्या 2 वर्षात देशात 80 लाख घर तयार केली जाणार आहेत। शाळांमध्ये प्रत्येक वर्गात टीव्ही बसविला जाणार आहे। शेतकऱ्यांना डिजिटल बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलंय। 2,37,00,000 रुपये MSAPद्वारे शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली। येत्या वर्षभरात खासगी नेटवर्क प्रोव्हायडरच्या सहकार्याने 5G सेवा सुरू करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। भारत नेटद्वारे गावे इंटरनेटने जोडली जाणार आहे।
सेझसचा कायदा बदलणार असून त्याद्वारे राज्य सरकार उद्योगात भागीदार होतील. महिलांसाठी 3 नव्या योजना सुरू करणार. 2 लाख अंगणवाड्यांचा दर्जा सुधारणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना स्थानिक भाषेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येणार असल्याची एक मोठी घोषणा केली आहे. इमिटेशन ज्वेलरीवर कस्टम ड्युटी वाढणार. पेट्रोलियम फायनिंग उत्पादनांवरील कर कमी होणार. स्टील स्क्रॅपवरील कर सवलत कालावधी वाढणार. हस्तकला उत्पादनांवरील कर कमी होणार. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आयकर स्लॅब संदर्भात कोणतीही बदल होणार नसल्याचं जाहीर केलंय. व्हर्च्युअल करन्सीतून होणाऱ्या कमाईवर 30% कर लावण्यात आला आहे. सेसच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार. जीएसटी लागू झाल्यापासून सर्वाधिक जीएसटी कर संकलन 5Gच्या स्पेक्ट्रमचा लिलाव यंदा होणार. देशाचा जीडीपी 90.2% राहणार. LICची IPO बाजारात येणार. कॉर्पोरेट सरचार्ज कमी करण्यात येणार. स्टार्ट ॲप्सना कर लाभांश देणार. NPS-मधील गुंतवणुकीवरील करांमध्ये बदल असणार. कर भरताना चुका राहिल्या असल्यास दुरुस्ती करण्याची संधी. राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा राहणार. सेंट्रल बँक डिजिटल करन्सीची सुरुवात करणार व डिजिटल रुपी येणार. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी भांडवली गुंतवणूक महत्त्वाची असणार. शाश्वत विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन मिळणार. सेझसचा कायदा बदलणार. राज्य सरकार भागीदार होणार. 2023 पर्यंत 25,000 किलोमीटरचा महामार्ग बांधला जाणार आहे. शहर विकासाच्या योजनांसाठी 5 संस्थांची COE म्हणून निवड होणार. 75 डिजिटल बँकिंग युनिट 75 जिल्ह्यात सुरू करणार. देशात 21 मानसिक समस्या समुपदेशन केंद्र सुरू करणार. राज्य सरकारांनी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती, 0 बजेट शेतीचा समावेश असणार. पुढच्या 3 वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरू होणार. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 4 फेब्रुवारीपर्यंत वर्ग 1 ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळा बंद राहणार आहे, असे आदेश जिल्हा प्रशासन वतीने मंगळवारी जाहीर केले आहे. कोरोनाची टक्केवारीमध्ये घसरण आली तर 4 फेब्रुवारीनंतर शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी स्पष्ट केलेत. सर्वत्र कोरोना संसर्ग आजारात वाढ होतच आहे. अमरावती जिल्ह्यात सुद्धा कधी वाढ तर कधी थोड्या प्रमाणात घट होताना आढळून येत आहे. अशा परिस्थितीत आधी सुरू झालेल्या सर्व शाळा कोरोनाच्या भीतीने प्रशासनाने बंद केल्यात. आता सुद्धा अमरावती जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रेट 25% जवळपास असल्याने शाळा सुरू करणे धोकादायक आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत वर्ग 1 ते 12वी पर्यंतचे वर्ग बंद राहणार असा निर्णय मंगळवारी जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाची स्थिती पाहून 4 फेब्रुवारीनंतर शाळा सुरू कराव्या की नाही तो निर्णय 4 फेब्रुवारीनंतर घेण्यात येणार अशी माहिती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी स्पष्ट केली. यावेळेस सर्व शाळेतील अभ्यास हा ऑनलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्व शाळा सुरू होणार या विषयाला आता 4 फेब्रुवारीपर्यंत थांबा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावती शहरातील सायन्सकोर मैदानावर स्वर्गीय सुरेशराव अडगुलवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 35+ टेनिस बॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. 28 जानेवारीला या सामन्याचे उद्घाटन करण्यात आले व सोमवारी या सामन्यांचा अंतिम मॅच खेळवण्यात आला. यामध्ये पॅन्थर 11ने 5 गडी राखून विजयी झाला. अमरावती शहरातील क्रिकेट खेळणाऱ्या युवकांना अधिक प्रोत्साहन मिळावे व वयाच्या 35 वर्ष पूर्ण झालेल्या क्रिकेट प्रेमींना सामने खेळता यावे याकरिता शहरातील राजू अडगुलवार यांनी स्वर्गीय सुरेश अडगुलवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 35+ टेनिस बॉल सामन्यांचे आयोजन केले. या सामन्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला. या सामन्यांमध्ये एकूण 16 टीमने भाग घेतला होता. सोमवारी अंतिम सामना एकता 11 अकोली विरुद्ध पॅन्थर 11 क्रिकेट क्लब यांच्यामध्ये खेळण्यात आला. या सामन्यात आधी एकता 11 संघाने फलंदाजी करत 10 षटकात 107 धावा काढल्यात. त्यानंतर पॅन्थर 11 संघाने सुद्धा दमदार फलंदाजी करीत हा सामना 5 गडी राखून जिंकला. अगदी शेवटच्या षटकापर्यंत हा सामना अगदी अटीतटीचा झाला व अमरावतीकर क्रिकेट प्रेमींनी याचा मनमुराद आनंद लुटला. अमरावती शहरात 35 वर्षांनंतर खेळण्याची अपेक्षा अनेक क्रिकेट प्रेमींची संपून जाते. मात्र अशा क्रिकेट प्रेमींना प्रोत्साहन दिल्याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी राजू अडगुलवार यांचे आभार मानलेत.
विजय संघाला महापौर चेतन गावंडे, भाजपा नेते तुषार भारतीय, नगरसेवक प्रदीप हिवसे यांच्या हस्ते 21,000 रोख व ट्रॉफी देण्यात आली, तर उपविजेता संघाला 11,000 रुपये रोख देण्यात आले. यापुढेही अशा प्रकारच्या सामन्यांचे या मैदानावर आयोजन व्हावे अशी अपेक्षा महापौर यांनी यावेळी व्यक्त केली. या स्पर्धा यशस्वी होण्याकरिता नाना राऊत, आलोक श्रीवास यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतलेत. सकाळी या ग्राउंडवर आम्ही फिरत असताना अशी इच्छा झाली की सगळे मुलं इथे क्रिकेट खेळतात, चला बा आपण काहीतरी एक नवीन जे कोरोनामुळे जे घरात बसलेले होते आणि सगळे 35 वर्षापासून आपला काहीतरी विचार म्हणजे तब्येतीमुळे सिनियर सिटीजन जे होते त्यांना काहीतरी प्रोत्साहित शरीराच्या व्यायामासाठी प्रोत्साहित करायची माझी इच्छा झाली. त्यामुळे माझ्या वडिलांच्या सुरेश अडगुलार स्मृतीप्रित्यर्थ हे टुर्नामेंट मी घेतले. साधारणतः कसा प्रतिसाद या टुर्नामेंटला एकदम चांगला प्रतिसाद मिळाला, अपेक्षेपेक्षा चांगला मिळाला. आणि आमचे श्रीवास भाऊ जे आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतली. जी टीम आहे, नाना भाऊ, प्रवीण भाऊ, धीरज भाऊ, हे सगळ्यांनी मला सहकार्य केलं. त्यामुळे माझी ताकद अजून वाढली. किती टीमनी सहभाग घेतला? इथे 16 टीमनी याच्यात सहभाग घेतलेला आहे. पुरस्काराचं वितरण कसं? पुरस्काराचं वितरण माझ्यातर्फे मी 21,000 बक्षीस आणि 11,000 बक्षीस इथे टीमला, विजेत्या टीमला घोषित केलेलं आहे. अडगुलवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे जे मॅचेस घेतले आहे अडगुलवार सरांनी, त्या एक ॲज अ प्लेयर या नात्याने मी खूप तारीफ करेल. कारण की अमरावतीमध्ये हा जो इव्हेंट झाला आहे हा एक अतिशय सुंदर इव्हेंट झाला आहे. कारण की 35+ हे जे प्लेयर असतात यांना एक थोडं विसरल्यासारखं होऊन जाते अमरावतीमध्ये. यांना एक खेळाचा स्कोप नाही राहत, पण सरांनी इथे एक स्कोप मिळवून दिला. एक 21,000 31,000चं बक्षीस दिलं. त्यामुळं सर्व प्लेयर्स एक जवळपास 100 ते 150 प्लेयर इथं ग्राउंडवर खेळून गेले एक 16 टीमच्या माध्यमातून. आणि प्रेक्षक तर पाहूनच राहिले. आणि इथे जे प्रत्येकाने मास्क वगैरे लावलेलं आहे आणि जे पूर्ण जे कोरोनाचे जे पूर्ण नियम पाळलेले आहेत ते सरांचं काबिले तारीफ आहे की त्यांनी सर्व नियम पाळून इथे या मॅचेस घेतले आहेत. अमरावतीकर म्हणून पुढेही अशाच प्रकारच्या आयोजन अमरावतीकर म्हणून मी आणि क्रिकेटपटू म्हणून असं म्हणेल की अडगुलवार सरांसारखे जे बाकी जे क्रिकेटप्रेमी आहे त्यांनी जर त्यांना साथ दिला तर एक विदर्भस्तरीय टुर्नामेंट इथे कोणाचं होऊ शकते. आणि आम्ही त्यांच्यासोबतच आहे. 35+चं आम्ही नेहमी त्यांच्यासोबतच आहे. थँक्यू व्हेरी मच सर. राज्य शासनात एसटी विभागाला समाविष्ट करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वच एसटी आगारातील एसटी कामगार संपावर आहे. त्यांच्या प्रश्नावर अद्यापही निर्णय होऊ न शकल्याने अनेकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. अशा अमरावती आगारातील संपावर असलेल्या एसटी कामगारांना मदतीचा हाक म्हणून बजरंग दल वतीने किराणा किट देऊन त्यांना मदत करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त चालणारे आंदोलन हे एसटी कामगारांचे आहे आणि ते अद्यापही सर्वच आगारात सुरूच आहे. एकच मागणी असून एसटी विभागाला राज्य शासनात समाविष्ट करण्यात यावे. मात्र अनेक महिन्यांचा अवधी ओलांडला तरी मात्र त्यांच्या मागणीवर कोणताच निर्णय होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत आता याच एसटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही एसटी कामगारांनी नैराश्यातून आत्महत्या सुद्धा केली आहे. गेले अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू असल्याने याच कुटुंबातील आर्थिक बजेट कोलमडले आहेत. आधी कोणत्याच बसस्थानकात एसटी बाहेर निघत नव्हती. आता मात्र अनेक बसस्थानकातून अनेक लांब पल्ल्याच्या गावांसह तालुक्यातही बस जात आहे. त्यामुळे याच कामगारांचा प्रश्न निकाली लागणार की अनेक महिने चालत असलेले काम बंद आंदोलन स्थगित होण्याची वेळ येणार का, हे मात्र आता स्पष्ट करता येत नाही. या एसटी कामगार बांधवांच्या समस्या पाहून आता अनेक राजकीय पक्षासह सामाजिक क्षेत्रातील नागरिक या कामगारांना मदत करीत आहेत. असेच अमरावती शहरातील बजरंग दल वतीने अमरावती मुख्य बसस्थानकासमोर संपात सहभागी असलेल्या एसटी कामगारांना मदत म्हणून किराणा वस्तूची भेट देण्यात आली. यामध्ये बजरंग दलचे विभाग संयोजक संतोष सिंग गहरवार, विश्व हिंदू परिषद महानगर अध्यक्ष दिनेश सिंग, महानगर मंत्री चेतन वाटणकर, बडनेरा प्रखंड अध्यक्ष जितेंद्र नोतानी, सागर गिडवानी, महानगर सहसंयोजक सिद्धू सोळंके, त्रिदेव डेंडवाल, मयूर जयस्वाल यांनी मदत केली. ताईंना ती किट देऊन पुन्हा फुलाची पाकळी अशी मदत करावी. ताई, आम्ही या ठिकाणी सर्व कर्मचारी या नात्याने तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो की तुम्हाला कोणतीही मदत लागल्यास आम्ही सर्व भाऊ तुमच्या पाठीशी नेहमी ज्या पद्धतीने दादा होते त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने अशाच पद्धतीने आम्ही फोन करा. कोणतीही मदत लागल्यास आम्ही तुम्हाला
मदत करण्यास तयार आहोत. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नगर परिषदमधील दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या 5% निधी 2021-22चा शिल्लक निधी पूर्णपणे मार्चपूर्वी खर्च करण्याबाबत व दिव्यांगांच्या 2016च्या कायद्याची अंमलबजावणी करून दिव्यांगांच्या जीवन विकासासाठी व दिव्यांग कल्याणासाठी दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत प्रहार अपंग क्रांती वतीने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीमुळे दिव्यांगांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे दिव्यांगांना 5% निधीतून व्यवसाय करण्यासाठी दिव्यांगांना कर्जाचे नियोजन करण्यात यावे. तसेच शासकीय जागेवर घरकुल योजना राबवून दिव्यांगांना विनाअट द्यावे व ज्या दिव्यांगांकडे भूखंड आहे त्यांना त्यांच्या भूखंडाच्या जागेवर घरकुल द्यावे. दिव्यांग व्यक्ती हा समाजातील वंचित घटक आहे. त्यांच्याकडे रोजगार नसल्या कारणाने वेळोवेळी दिव्यांगाच्या जीवन विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांच्या अडचणी सोडवाव्यात. दिव्यांगांची राखीव शिल्लक निधी व दिव्यांगांच्या मागणीचे नियोजन करून दिव्यांगांना न्याय द्यावा अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली. अंजनगाव सुर्जीहून जावेद शाह, सिटी न्यूज प्रतिनिधि. अपंग प्रहार जनशक्ति पार्टी की ओर से आज हमने सीओ साहब को निवेदन दिया है. हमारी मांग यह है कि हर अपंग व्यक्ति को 5% निधि मिलना चाहिए. 2021-2022 की अभी तक कर अपंग लोगों के खाते में मिली नहीं. हमारी मांग यह है कि जल्द से जल्द ये निधि मिलना चाहिए. अभी कोरोना काल चालू था, इसलिए सब अपंग व्यक्ति बेरोजगार हैं. अभी तक कर इनको निधि नहीं मिली. अगर प्रशासन इस पर दखल नहीं लेती तो हम तीरों आंदोलन पूरी प्रहार अपंग जनशक्ति के साथ मिलकर तीरों आंदोलन नगर परिषद के सामने करेंगे. क्या क्या मांग है आपकी? हमारी मांग यह है कि घरकुल मिलना चाहिए. हमने एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. अमरावती शहरात गेल्या अनेक महिन्यांनंतर एकाच्या हत्येची घटना सोमवारी रात्री अकोली रेल्वे स्टेशन परिसरातील युवा स्वाभिमान नगरात घडली. वल्लभनगर येथे राहणारा 45 वर्षीय गोपाल मोतीराम ठाकरे असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याचा मृतदेह रस्त्याने ये-जा करणाऱ्याला रात्री 8:30 वाजता दरम्यान दिसून आला. याचीच माहिती कोल्हापुरी गेट पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सह एसीपी गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. मृतकाच्या डोक्यावर गंभीर जखमा दिसून येत असल्याने हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेत पोलिसांनी एका संशयित इसमाला ताब्यात घेतले आहे, तर इतर आरोपींच्या शोधात शहर गुन्हे शाखा पोलीससह कोल्हापुरी गेट डीपी पथक रवाना झालेत. घटनास्थळी मृतकाच्या नातेवाईकांनी चांगलाच आक्रोश व्यक्त केला असून मारेकरी ताब्यात घेईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा दिला आहे. पोलिसांनी अद्यापपर्यंत या घटनेत गुन्हा दाखल केला नसून सर्व पथक आरोपींच्या शोधात रवाना झाले आहेत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. मनपा नवीन 33 प्रभागाची प्रारूप रचना आराखडा मनपा प्रशासनाने केला जाहीर. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील वर्ग 1 ते 12वी पर्यंतच्या शाळा 4 फेब्रुवारी पर्यंत राहणार बंद. देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला सादर. माजी मंत्री, माजी खासदार सह अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया. दिव्यांग बांधवांच्या निधीकरिता प्रहारने अंजनगाव सुर्जी येथील अधिकाऱ्याला दिले निवेदन. सायन्सपूर मैदान येथे आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्यात पॅन्थर 11 क्रिकेट क्लबने 5 गडी राखून मारली बाजी.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GT चॅनल 73, एसएन चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑप्टिक्स संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र वेळावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.